ही भूमी केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर ती परशुरामाच्या बाणाने समुद्राला मागे सारून मिळवलेले चैतन्य क्षेत्र आहे. काही लोकांना दंतकथा म्हणतात, पण विज्ञानाच्या भाषेत जेव्हा आपण भूगर्भीय बदलांचा अभ्यास करतो तेव्हा परशुरामांची कुऱ्हाड आणि समुद्राचे मागे सरकणे कसे आहे याचा मेळ बसतो. ही भृगू सप्तर्षी गौतम ऋषींची तपोभूमी आहे. या भूमीला गोमंतक का म्हणतात माहीत आहे? गो म्हणजे प्रकाश आणि मंतक म्हणजे भूमी. जिथे ईश्वरी प्रकाशाचे अस्तित्व आहे ही भूमी गोमंतक भूमी. पण बांधवांनो, ही भूमी केवळ ऋषीमुनींची नाही, तर ती इथल्या कष्टकरी आणि लढाऊ मूळ पुत्रांचीही आहे. माझ्या ग्रंथाच्या 75व्या पानावर मी वेदपूर्व जमाती असा उल्लेख केलेला आहे. नाग, कोर, कुणबी ही त्यांची नावं आहेत, ज्यांनी या गोमंतक भूमीला आपल्या घामाने सुजलाम सफलाम केले. कदंब येण्याआधी आणि पोर्तुगीज येण्यापूर्वी हजारो वर्षापासून ही माणसे इथल्या मातीशी आणि निसर्गाशी नातं जोडून आहे. कुणबी समाजाची कष्टप्रद जीवनशैली आणि नाग कोल संस्कृतीचे आध्यात्मिक संकेत हे गोव्याच्या मूळ संस्कृतीचे खांब आहे. आज आपण जे आदिम आणि लोकपंथ पाहतो त्याचे मूळ या थोर पूर्वजांच्या परंपरेत आहे, ज्याला मी गोमंतक भूमीचा पाया समजतो. आपण अनेकदा पोर्तुगीज काळाबद्दल बोलतो, त्याआधी गोव्याने कदंबाचे सुवर्णयुग सुद्धा अनुभवलेले आहे. हे ते सुवर्णयुग आहे की जिथे मंदिराचे कळस आकाशाला भिडत होते आणि वेदांच्या ऋषांनी गोव्याची हवा मंत्रमुग्ध होत असे. माझ्या ग्रंथात मी अशा शिलालेखांचा संदर्भ दिला आहे जे सांगतात की गोव्यातील जनता त्यावेळी किती सुखी होती आणि किती संपन्न होती. पण दुर्दैवाने 13व्या शतकानंतर या सुवर्णयुगावर परकीय आक्रमणांचे सावट आले. आधी अल्लाउद्दीन खिलजी, त्यानंतर मग बहामनी आणि शेवटी पोर्तुगीज. या आक्रमकाने आपली संपत्ती लुटली असेल, पण ते आपल्या पूर्वजांनी जपलेला कदंब बाणा आणि शिवभक्ती लुटू शकले. म्हणूनच पोर्तुगीज काळ हा आपल्या इतिहासाचे अध्याय असू शकतो.